आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बाबा शाहीरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः शाहीरांनी आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायची। मेरी सारी जो भी कमी
तुही काया अरे धरावी तू छाया मी आलो तुझ्या पाया आज या समारंगणा हरती तुही काया धरावी तू छाया आलो तुझ्या पाया या समारंगणा
धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. या आजार कलाकाराला या सेवेची संधी दिली आणि म्हणून खास करून आभार माने या मंडळाचे पदाधिकारी, माझे बंधू सर्वांनी प्रवीण दादा डोईफोडे दादांनी मला वाटतं एप्रिल मे मध्ये मला फोन करून सांगितलं होतं की शाहीर असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि निश्चित मित्रांनो आज योग आलेला आहे. म्हणून सर्वप्रथम माझे बंधू प्रवीण दादा डोईफोडे यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजचा हा कार्यक्रम मी ज्यांच्या साथीने ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीपट्टू नागेशला किडवकर, त्याचप्रमाणे ढोलकला मला ज्याच्या साथ मिळते तो माझा भाऊ नेम किडवकर, तसेच बेंजोला मला आज साथ देतात माझे बंधू सौरभ धुरुकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला आज साथ देतात माझे बंधू मिलिंद दादा पायपोळी, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कांदळे आणि आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहे ते माझे बंधू आणि कोकणातील एक नामवंत साऊंडवाले सर्वांच्या परिचयाचे आमचे राजूदादा पाड्या आणि तुमचे संपूर्ण सहकारी याला देखील आणि शाहीर मानाचा मुजरा करतो है ना. गणपती मानाचा आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर गाजलेलं वाजलेलं आणि मागणं पुन्हा भाजलेलं सामान्य विकासची ब्राह्मण बुवा याला देखील आणि शाहीर मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा कसा घ्या हा मुजरा माझा. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा रंगदेवतेला त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोळाई पद्धतीच्या चरणावरती नतमस्तक होऊन ओंकादेवीला वंदन करून प्रथम देवीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जनसागरामध्ये तरंगत आहे. आज जे काही दिलं आहे ती फक्त तुझी पुण्याई आहे आणि म्हणून हे रसिक राजा आणि मी आज ही छोटीशी नौका तुमच्या समोर ही कला सादर करतोय. पण माझं दैवत तू आहेस, माझा माता पिता तू आहेस, म्हणून ही स्तवन तुझ्या चरणवटी मध्ये रसिका म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा.
ईश्वरा तेरासी राजा ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात की तुमच्या मायेचे आज हे अहोबंध जुळाले हे रसिका हे तुमच्या मायेचे आज हे इथे बंध जुळाले आज रसिका मला हो आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 1 2 3 4 तुमच्या मायेचे आज हे बंध जुळाले तुमच्या मायेचे आज हे बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुमच्या मायेचे आज हे बंध जुळाले तुमच्या मायेचे आज हे बंध जुळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले तुझे प्रेम मिळाले आज रसिका मला तुझे प्रेम मिळाले माय बाबा परी तुझी माया देवी माझी कृपेची छाया माझ्यासाठी तू आहे देवराया सेवा करण्या मी आलो तुझ्या माया मी आलो तुझ्या माया सेवा करण्या मी आलो तुझ्या माया या कलेचा तुझ्या सोने आज कळाले या कलेचा तुझ्या सोने आज कळाले आज रसिका मला हे तुझे प्रेम मिळाले 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 बंधू प्रेमाची तूच दिली साथ जीवा भावाचं तुमचं माझं नातं एका संकटावरी गेली माता चरणावरी गीत गाता चरणावरी गीत गाता चरणावरी गीत गाता
ठिकाणी झालेला आहे, सवन या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल तशी तशी निश्चितच कार्यक्रमाला मित्रांनो रंगतदार माशा येणार आहे. कारण गेल्या वर्षी मोहनचा माझा एकच कार्यक्रम झाला होता आणि तब्बल आज एक वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे की आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांच्या आमने सामने आहोत. बरोबर ना? म्हणून बारी मित्रांनो ही बारीच होणार आहे. म्हणायचं आहे काय लांबरे बुवा आता तुमच्या हातात घ्या. पेन त्याच्या शाही बरीचशी भरलेली आहे तुमच्या पेनात आहे ना. कारण एका मित्रांनो जोरदार काय होऊन जाऊ दे. एमपीएससी परीक्षा शाही उत्तीर्ण झालेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अशी प्रगती शाहीर करत राहा. आणि म्हणून बघा आजची वारी बुवा मी तब्बल एका वर्षाला तुमची माझी वारी होती आणि म्हणून आज खास तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी हा जनसमुदाय जमलेला आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. चांगलं वागणं हे काम प्रत्येक माणसाचं आहे. बरोबर बघा दिसलं नाही तुम्हाला पण करतो मानाचा मुजरा. म्हणून म्हणायचंय की सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. माणसाशी चांगलं वागणं हे काम माणसाचं आहे. हा मिठू मिठू करणारा पोपट नाही आहे तर कार्या तुझीच आहे. वा चे भडक पोपट कोणची नाही चालणार तुमची आज. ती चालत असेल बाकीच्या मोहनकडे ते तुम्हाला खपून घेत असतील. म्हणून आज लोक तुमची माझी गाणी ऐकायला आली तेव्हा काहीतरी नवीन नुसतं पोपटासारखं. म्हणूनच म्हटलं यांची चोच काढायचं आहे. हा पोपट काय लाल चोचीचा नाही बघा, हा काळ्या चोचीचा पोपट आहे. हो आणि डोक्यावर तर कशा पोपटाला गाडीवरती आले गालापटावर आले. म्हणून बघा बुवा आज वारी निश्चितच इथून पुढे तुमचे माझ्या 4 कार्यक्रम बाकी आहे. आणि म्हणून बुवा गण आपल्यासमोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विचार हा किती गाये आता काही नाही वा घरातून आपल्या आईला म्हणतो जागा आहे घरात गौराईला आणि बाप्पाला काय काय आणू. मग तो माझा विषय असा आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला काही मोजके दिवस बाकी आहेत. मग त्या भक्ताच्या मनामध्ये ती कुजबुज चालू झालेली आहे. बरं मित्रांनो प्रत्येकाला वाटतं चाकरमान्याचं खास करून वाटतं की गावाला जाताना माझ्या बाप्पासाठी
त्याच्यासाठी काय काय घेऊ ही उत्सुकता प्रत्येक भक्ताला त्या बाप्पाची लागलेली असते आणि तोच विषय घरातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आला आषाढ हा सरता येतो श्रावण गुणवाया. अहो आला आषाढ हा सरता मग येतो श्रावण गुणवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देव बाप्पा धरलाया. बाप्पा अरे वर्षाने तुझं आगमन होणार आहे. एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात. मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय. काय करू माझ्या बाप्पासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 4.
झोपला नाही ना? हा, असू द्या. कारण निश्चित मित्रांनो, कार्यक्रमाची मजा मी माझ्या परीनं तुमचं जेवढं मनोरंजन करता येईल तेवढं मी निश्चितप्रमाणे जाणार आहे. कारण हा बुवांचा मी माझा गेल्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता आणि बुवा त्या वारीमध्ये हा ज्यांना गर्व बराच आहे बुवा जाता बोलून गेले होते की म्हणतात अशी सुपारीची खंडा म्हणतात की नाही ठोकून टाकली नाही. बुवा तुमच्याकडे 2च सुपारी आहेत खंडा, पण आणखी त्याला माझा आहे बुवा. लक्षात ठेवा, लांबोयानो ओ लांडोयानो, तुमची सुपारी बुवा अशी तुमची खंडा आहेत ना 2 बुवा, त्याला असं आणखी त्याला मी शाप कतरी म्हणून आणि शाप त्याची म्हणून सांगतो. हा चे फन तुमची जी खंडा आहे ना बुवा 2, त्याला असं आणखी त्याला मी बुवा हा शाप बारीक बुवा कतरी मारून ठेवीन त्याची. आणि म्हणून बुवा धोरण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर, की नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर. मग हे दुधाच्या शिंक्याच घरी आणि येऊन का काढतोस दोर. मग देवांचा तू देव मनमोहना तू, देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर. मातानं सांगता यशोदेला कान्हा, अरे ही राधा आज तुला देईल कान्हा. हे माझ्या सावल्या हे माझ्या सावल्या. हो मॅचिंग आहे, मॅचिंग बघा ना, मॅचिंग आहे बुवा. बुवा कसं मॅचिंग आहे, थोबाड आणि दाढीचा कलर एकच आहे म्हणून बघा. हे माझ्या श्री हरी, राधा तुला गवळीतून काय सांगते ते लक्ष देऊ नाही म्हणून म्हणायचं आहे. हे आली आली काय आहे वनमाया, हे तुझी आई घालतोस का मधी. आता झोपत बल बोल है ना. आता काळ्या दोघीची चोट लाल होईल बघा आहे ना. आता काळी चोट लाल होईल बुवाची, वर्ण खाल्लं बुवा सगळंच लाल होती. पण बुवा माझा विषय असा आहे, राधा म्हणते कानाला काना रात्री आपल्या आमच्या घरात येतोस, आमच्या दह्याची नासाडी करतोस, बरोबर आहे ना. आणि आम्ही तुझ्या थोड्या जर तुझ्या आईकडे सांगून सुद्धा तू तुझ्या आईचा ऐकत नाही, मग आमच्या घरात येऊन चोऱ्या करतोस तरी कशाला. जरा करतोस का करतोस आणि स्वतःच्या आईशीला पण मध्ये घालतोस. वा मी तुम्हाला शिवी दे आहे ना, मी तुम्हाला शिवी दे. माझा विषय आहे का हा, तुमच्या सुपारीच्या खंडाला राग येऊन देऊ नका बुवा. आणि म्हणून म्हणजे माझा विषय असा आहे बुवा, राधा सांगते कृष्णाला की जे तुझ्या माझ्यात जे काही भांडण आहे का ना ते फक्त आणि तुझ्या माझ्यातच राहू दे. आई कशाला राहतो, तुला काय हाय काय मिळत आई घालायची म्हणजे जे काही ठिकाणी माझं भांडण आहे ते आपल्या दोघांपुरतं राहू दे ना. दोघात तिसरा आता सगळा इसरा कशाला आली अष्टमयामध्ये, एवढाच बुवा विषय आहे एवढा. आणि म्हणून बुवा चे भण हा चे भण इथं येऊन नाच्यासारखं नाचायला
शाप आपला पाणी तुमचं म्हणून म्हणायचंय अरे अरे काळ्या रे वनमाळ्या ये अरे अरे काळ्या रे वनमाळ्या तू समजून घे राधी ये अरे अरे काळ्या रे वनमाळ्या तू समजून घे राधी क्षमा धरते मी चोरी करताना क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस गावाती क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस गावाती चोरी करताना तुझी आई घालतोस गावाती क्षमा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस गावाती ये अरे काळ्या रे वनमाळ्या समजून घे राधी ये अरे काळ्या रे वनमाळ्या तू समजून घे राधी क्षमा धरते मी चोरी करताना आई घालतोस का मधी स्वाहा हा आता कधी ते तुमचं तुम्ही ठरवा आणि म्हणून म्हणा कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही गोविशाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून माझ्या विषयाचं विश्लेषण करतोय. म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात जांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने
उत्तर अपेक्षित आहे. कारण वा तुम्ही भले तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चित हुशार असाल, कारण त्यांचा मोठा अभ्यास आहे ना, त्यांचा सगळाच मोठा आहे. बघा ना, अंगामासा अगदी दाढी पिढी त्यांना पण मोठंच आहे, होय ना. आणि म्हणून शाहीर तुम्ही तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चित मोठे असाल. या कलेत देखील तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच आहात. म्हणून आज बुवा गेल्या वर्षी पण मी तुम्हाला माझा विषय दिलाय आणि आजही देतोय. अपेक्षा करतो की आज कुठेतरी माझ्या विषयाला हात घालाल बुवा. हो, पण जर बुवा जर नाही ना वडाची साल जर बुवा वांग्या लावली तर वाटी वस्त्र घेऊन बुवा शाप घालून टाकीन तुम्हाला. म्हणून बघा शेवटचा विषय आपल्याला भारी संभवतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. शक्ती दुर्याच्या सामन्यात बुवा तुम्ही घालू नका हो घोळ. या शक्ती दुर्याच्या सामन्यात बुवा अहो तुम्ही घालू नका हो घोळ. माझे मायेचा आणि शिवाचा बुवा आज इथं जमला. वा आज मी माझी आधी मला शिष्ट करून जाते तेव्हा तुम्ही तुमचा शिष्ट करून जायचा आहे. म्हणून म्हणायचं आहे की शब्दपुऱ्याच्या सामन्यात बुवा तुम्ही आज घालू नका हो घोळ. आधी मायेचा आणि शिवाचा इथे जमला यमे. मग तुमचा शिवश्रेष्ठ करण्याची आधी तुमच्याकडे आज चांगलीच वेळ. काय कधी आधी माया बुवा अहो तुमचा इथून जाईल करून खेळ. आणि म्हणून बुवांच्या भाषेत पैसा शाहीर राजेश निकम बुवा शेवटचा बार तुमच्या सोबत म्हणायचं आहे का बघा की आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. हो आधी मायेचा सवाल छोटा मग देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी तुझा चमन गोटा. अरे शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. वा हो वा हो रामरायनो आता आल्या बघा नाचा कसा नाचेल बघा. कावळा गौरव नाही आल्या म्हणून बुवा चमन गोटाला गुस्सा करायचो बुवा. जे दिसत नाही ते पण भाजून टाकी शिया. म्हणून म्हणते बुवा हा तुम्ही मला माहिती आहे बुवा तुम्ही आल्यावर म्हणून तुम्हाला सांगितलंय हा नुसती पोपटपणची बुवा कामाची नाही. हा तर 50 रुपयाची बुवा कुणाला 5 दिन ना तर तो पण आपल्या इथे शिवाय बसत. म्हणून गाण्यातल्या लोकांना काय दिलं गाण्यातल्या बुवा म्हणून म्हणायचंय अरे आधी मायेचा सवाल छोटा त्याने उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा त्याने उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी न चमन शिव करून
करीन चमन गोटा. आणि म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीनं मला माझ्या प्रथम फेरीसाठी मोलाचा सामर्थ्याने शांततेचा आश्रय दिला, त्याच तऱ्हेनं शाहिरांना देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचा सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील एक विनंती आहे, बुवा तुम्हाला जेवढी आपटायची तेवढी नेता आपटा. तुम्हाला जशी बुवा बारी आज करता येईल तशी निश्चित तुम्ही तुमच्या पद्धतीने बारी करा. या ठिकाणी गोड देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षी माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.